नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण एक्रू मासा आणलेला आहे। काही ठिकाणी याला हेक्रू असे म्हटले जातं आणि इंग्लिश मध्ये त्याला याच्यावर ऑरेंज कलरचे टिपके आहेत। तर याच्या भरपूर प्रजाती असतात। आज आपल्याला ऑरेंज कलरचा एक्रू मासा मिळालेला आहे। त्याला ऑरेंज स्पॉटेड ग्रुपर असे म्हटलं जातं। तर हा मासा चविष्ट असतो, पचायला खूप हलका असतो। हा मासा समुद्र किनारी किंवा खाडीमध्ये मिळतो आणि हा आणलेला जो आज मी मासा आहे तो वाण्याने पकडलेला मासा आहे, म्हणजे तो ताजा ताजा आहे, तो बर्फात ठेवलेला नाहीये। त्यामुळे याचं जे कालवण आहे ते खूप छान लागणार आहे, कारण मासा खूप ताजा आहे। तर त्याला मी कोळणीकडूनच कट करून आणलेला आहे। जवळजवळ अर्धा किलो होईल इतका हा आहे। तर ह्या माशाचं आपण आज कालवण करणार आहोत, तुम्ही बघू शकता। तर मासा कापून आणलेलाच आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण आपल्या कृतीकडे वळूया। खूप साधी सोपी अशी पद्धत आहे आणि अस्सल अग्री पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, गॅस चालू करूया। पातेलं थोडं गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घेऊया। तर ह्या कालवणासाठी मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेत, एक हिरवी मिरची, 1.5 इंच होईल इतकं आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मोठा टेबलस्पून होईल इतकी मी पेस्ट घालत आहे। पेस्ट परतून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवर केलेला आहे। पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे तिला तेल सुटेल इतकी ती परतायची आहे। तर पेस्टला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि पेस्ट ही तळाशी सुद्धा लागलेली आहे। तर याच्यात मी आता पाणी घालत नाहीये, तर एका टोमॅटोची पेस्ट घालून घेते। पेस्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर जी आलं लसणाची पेस्ट तळाला चिकटली होती ती सुद्धा निघालेली आहे, म्हणून मी पाणी टाकलं नाही। तर आता आपल्याला ही पेस्ट सुद्धा तेल चांगलं सुटेपर्यंत परतायची आहे। पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे, तुम्ही बघू शकता, तिला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया आणि तुम्ही बघा तळाला अजिबात चिकटलेलं नाहीये। पातळीचा तळ किती क्लीन आहे ते। तर आता आपण त्यात मसाले घालून घेऊया। 1 चमचा हळद घालायची आहे। हे कालवण जरा तिखट असेल तरच खूप छान लागतं, म्हणून कालवण आपण झणझणीत करणार आहोत। 2 चमचे आगरी पद्धतीचे लाल तिखट घालायचं आहे। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय फोडणीमध्ये अजिबात जास्तीचं तेल दिसत नाहीये। मसाल्यांचा जो खमंग वास आहे तो बाहेर पडेपर्यंतच मसाले परतायचे आहेत, जास्त वेळ परतत बसायचे नाही। जो हा मसाल्याला जो रंग आलेला आहे तो रंग लाल राहील चांगला इतकंच ते परतायचं आहे। त्याला ब्राऊन किंवा काळपटपणा येईपर्यंत परतायचं नाही, म्हणजे मसाल्यांची चव बदलते, त्यामुळे कालवणाची चव देखील बदलते आणि रंग सुद्धा बदलतो। म्हणून मसाले थोड्या वेळासाठीच परतायचे आहेत, साधारणतः एखाद मिनिटभर परतायचे आहेत। त्यापेक्षा कमी परतले तरी सुद्धा चालतील। तुम्हाला एकदा का त्यांचा सुवास बाहेर पडला की ते परतायचे थांबवायचे आहेत। आता मसाले परतून झालेले आहे, तुम्ही बघू शकता इथे तेल सुटायला लागलेलं आहे। तर मी हा आता एक्रू मासा त्यामध्ये घालत आहे। गॅस मंद आचेवरच आहे। आता एक्रू मासा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मासा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया। मासा बुडेल इतकंच गरम पाणी घालायचं आहे, कारण हे कालवण आपल्याला लपथपीत बनवायचं आहे। पाणी घातल्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे। शक्यतो पाणी हे गरमच घालावं, म्हणजे कालवणाला लवकर उकळी येते। आणि आपण कमी तेल टाकलं तरी सुद्धा आपल्याला नंतर कालवण शिजल्यावर चांगलं तेल दिसेल। तुम्ही बघू शकता आता सुद्धा वर तेल आलेलं आहे। जर तुम्ही थंड पाणी घातलं ते इतकी तरी येत नाही कमी तेल घालून सुद्धा, म्हणून कमी तेल घालून तुम्हाला जर तरीदार हवं असेल
तर पाणी नेहमी गरमच घालावं. तर आता आपण मासा बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे, जास्तीचं घातलेलं नाहीये, कारण आपल्याला कालवण हे लपतपीत बनवायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. इथे मी 1 चमचा होईल असं मीठ घालते. तुमच्या चवीपुरतं तुम्ही मीठ घाला. मी इथे सैंधव मिठाचा वापर केलेला आहे. आता मी यावर झाकण देत आहे. कालवणावर झाकण देऊन चांगलं 5 ते 7 मिनिटं शिजवायचं आहे. गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. कालवणावरून झाकण काढलेलं आहे. मस्त खूप छान असा सुवास आलेला आहे. ओरिजिनल मच्छीचा वास आलेला आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. 1 चमचा आगळ घालूया. कोकम असेल कोकम घातलं तरी सुद्धा चालेल. पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया. आता गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे. खूप छान कलर आलेला आहे, खूप छान सुवास आलेला आहे आणि सगळा सुवास आहे तो पसरलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं एकूर माशाचं कालवण झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. तुम्हाला जर वाण्याचा एकरू मिळाला तर नक्कीच घ्या आणून त्याचं कालवण बनवा. तुम्ही फ्राय देखील करू शकता आणि त्याची मजा लुटा. हे कालवण भातासोबत खूप छान लागतं. अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला देखील मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. ताजा असल्या कारणाने पौष्टिक देखील असतो हा. आज आपण हे जे कालवण केलेलं आहे ते असं लपतपीत जाडसर असं कालवण केलेलं आहे. हे गरम गरम भातासोबत खायला खूप मजा येणार आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. आणि हा चविष्ट मासा असल्या कारणाने खूपच रुचकर लागतो. तर आता मी गॅस बंद करून घेते. गॅस बंद केलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. रेसिपीला नक्कीच लाईक करा. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगळी रेसिपीमध्ये. धन्यवाद.